तिला तुझा नक्की संशय नाही ना का आला? अगं अजिबात नाही. इनफॅक्ट मी शुभ्राबद्दल थोडं वाईट बोलल्यामुळे ती नीट बोलत होती माझ्याशी. तसंही इतक्या लगेचच तिच्याकडून काही हाती लागेल अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे. पण तरी खूप हुशार आहे ती. काहीच व्यवस्थित बोलत नव्हती. म्हणजे मला असं वाटत होतं की तीच माझा अंदाज घेते. एकदम हातचं राखून बोलत होती. म्हणजे एकूण ही भेट सुद्धा तुमची वायाच गेली म्हणायची? अगदी तसं नाही म्हणता येणार. म्हणजे त्या मूर्तीचं काहीतरी रहस्य नक्कीच आहे. कशावरून? तुला काही बोलली का ती त्याबद्दल? अगं आपल्या ठरल्याप्रमाणे मी तिच्याकडे वेगवेगळे विषय काढले आणि मूर्तीचा विषय आल्यावर ती अचानक चमकली. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन मला अगदी स्पष्ट दिसत होतं. तिला तुझा संशय नाही ना आला? नाही ग, मी तुला म्हटलं ना मी शुभ्राबद्दल वाईट बोलले म्हणून ती तशी कम्फर्टेबल होती. प्रिया, काय झालं? तू अपसेट? अगं मी फक्त तिला बरं वाटावं म्हणून बोलले. आय मीन. हो ग, मला माहिती आहे ते. अगं पण शुभ्राचा इथे वेगळाच प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काल आमच्याकडे प्रथमेश आला होता. शुभ्राला प्रथमेश बद्दल भास झाला. प्रथमेश बद्दल? हो. तिला प्रथमेश, गोदा आणि आणखीन एक मुलगी एका मागोमाग एक उभे असलेले दिसले. एक मिनिट. गोदा कोण? गोदा म्हणजे पार्वती अजींच्या काळात त्यांच्या वाड्यावर काम करणारी एक बाई. पार्वती अजींचा खूप जीव होता तिच्यावर. एक मिनिट. शुभ्राला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? तिचं असं म्हणणं आहे की प्रथमेश हाच गोदा आहे. म्हणजे अजून एक पुनर्जन्म? हे पटणं थोडंसं कठीण आहे. मलाही. क्षिप्रा, मला काय वाटतं माहितीये, सतत त्या काळातल्या व्यक्तींचा विचार करून करून शुभ्राच्या मेंदूवर खूप ताण आलाय. म्हणून ना ती सतत दोन्ही काळातल्या लोकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करते, काहीतरी लिंक शोधायचा प्रयत्न करते. तसं असलं तर आपण हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे. वी शुड कन्सल्ट अ डॉक्टर. मी बोलले दादाशी या विषयावर. प्रिया, आपण एका क्षणापुरता विरुद्ध विचार करून बघूया. समजा शुभ्रा जे म्हणते ते खरं असेल तर प्रथमेश खरंच गोदा असेल तर? मला कळलंय गोदा की प्रथमेश म्हणजेच तू आहेस. मला तुझी खूळ कळली आहे. होय गोदा, मीच आहे.
तुझी पार्वती. आज इतक्या वर्षांनी आपली ही अशी भेट नक्कीच सहज किंवा योगायोगाने घडलेली नाही. नियतीने हा योग जुळवून आणलेला आहे. त्यामागे नक्कीच काहीतरी खास हेतू, नक्कीच खास कारण आहे. अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. मला तुझी साथ हवी आहे. सतत एक प्रश्न माझं मन खातंय गोदा. ती सावली कुणाची आहे? कुणापासून तुझ्या जीवाला धोका आहे? कोण आहे ती व्यक्ती? काल मला तू प्रथमेशच्या मागे उभी असलेली दिसलीस. प्रथमेश दिसला, पण तुमच्या बरोबर आणखी एक मुलगी होती. कोण होती ती मुलगी? काय संबंध आहे तिचा या सगळ्याशी? अजिबात घाबरू नकोस. मी असेपर्यंत कुणीही तुला काहीही करू शकणार नाही. अभिमान, हे बघ, तुलाच फोन लावत होतो. 5 मिनिटं वेळ आहे का बापाशी बोलायला? बोला. मगाशी गेला होतास, महत्वाचं काम आहे म्हणून. आत्ता येतोयस, बोलू का थोडं? बोला ना बा. मी काय बोलणार आहे चांगलंच ठाऊक आहे तुला. हे बघा बा, आमचं ठरलं की मी स्वतः येऊन सांगेन तुम्हाला. अरे मग ठरवा लवकर. सुलेखा सून म्हणून पसंत आहे आम्हाला. कधी करतोयस लग्न? काय किती दिवसाचा मोका ठेवणार आहेस? हा, काय प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही. नाही, मी बोलतच नाही तुझ्याशी. सुलेखाला मला फोन करायला सांग, मी तिच्याशी बोलतो. हे बघा बा, आमचं ठरलं की मी स्वतः येऊन सांगेन तुम्हाला. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि पुन्हा या विषयावर माझ्याशी चर्चा करू नका. हा बोल क्षिप्रा. प्रिया, आपण आत्ताच्या आता भेटू शकतो का ग? काय झालं? अगं, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय. त्या मूर्ती संदर्भात. मूर्तीच्या संदर्भात? हो, आत्ताच पप्पांचा मेल आलाय. त्यांनी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे. काय लिहिलंय त्यांनी? नाही प्रिया, फोनवर नाही, आपण भेटल्यावरच बोलू. मी असं करते, मी आत्ताच तुझ्याकडे येते. ओके ओके, लवकर ये, मी वाट बघते. अगं, आलीस सुद्धा? गेली होतीस ना चंदूकडे? हो, आले परत. कसा आहे ग प्रथमेश? ठीक आहे आता. शुभ्रा, काय तुला कसला त्रास वगैरे होतोय का? बरं नाही का वाटत आहे?
नाही. अगं मग पाहिलंस, गेली ना, तुझ्या तोंडावरती गेली ना. मोठ्या माणसांची वागण्याची काय पद्धत झाली? असं कधीच वागत नाही ती. नक्की काहीतरी बिनसलंय तिचं. घ्या घ्या घ्या, तिची बाजू घ्या. डोक्यावरती मिऱ्या वाटेल ना तुझ्या, तेव्हा कळेल वहिनी तुला. तुम्ही उगीच पराचा कावळा करू नका हो. हा बरं बाई, राहिलं. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. वहिनी वहिनी, हे काय चाललंय सगळं? गोदाच्या अस्तित्वाच्या जाणीवेने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची जाणीव होते मला. कदाचित आपण शोधत असलेल्या कोड्याची उकल सापडण्याची वेळ जवळ आलेली असावी. पण माझ्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? आजोबा? हॅलो आजोबा, मी शुभ्रा बोलते. आई. काय ग, बरं वाटलं का तुला? हो आई, मी काय म्हणते, हा मी वसईला जाऊन येऊ? वसईला? कधी? आत्ता. आत्ता? हो. आता हे काय नवीन? अहो सहजच आजोबांना भेटून येते ना. अगं पण तू एकटी कशी जाणार एवढ्या लांब? जाईन हो मी, तुम्ही काळजी करू नका. आणि संध्याकाळच्या आत परत येते मी. नको ग शुभ्रा, आहे बघ आधी ओरडेल मला तुला एकटीला पाठवली तर. हो ते काही बोलणार नाहीत, आणि तुम्हाला हवं तर मी त्यांच्याशी बोलून निघते. ठीक आहे? बरं बोल त्याच्याशी. तो म्हणाला जा तर मग जा बाई, पण संध्याकाळी अंधार पडायच्या आत ये परत. हो. पण मला कळत नाही, असं अचानक तुला एकदम वसईला जायचं काय सुचलंय? अहो मी म्हटलं ना तुम्हाला, आजोबांची आठवण येते. मी फोन करते हा यांना. अगं काय झालं, दार का लावून घेतलंस? आणि आपण इथे का बसलोय? अगं तिकडे कुसुमात्या आहे, इथे कोणी येणार नाही डिस्टर्ब करायला. बोल. बरं, मी इकडनं घरी गेले ना तेव्हा पप्पांचं मेल आलं होतं. काय म्हणतायत तुझे पप्पा त्या मूर्तीबद्दल? काली कर्मावाली हेच त्या मूर्तीचं नाव आहे. काली कर्मावाली? हो, आणि काली कर्मावालीच्या एक नाही 5 मूर्त्या आहेत. 5? खूप बिझार स्टोरी आहे, नीट ऐक. राजस्थानच्या एका खेड्यात हे काली कर्मावालीचं मंदिर आहे. म्हणजे आता पार्टिशन नंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेलाय, पण जॉग्राफिकली स्पीकिंग पाकिस्तान आणि राजस्थानच्या मध्ये जे थरचं वाळवंट आहे ना, त्याच वाळवंटात हे गाव आणि मंदिर आहे. आय मीन होतं. ह्या मंदिरात जी मूर्ती आहे ना, त्याला तिथले लोक बडी माता असं म्हणायचे. आणि ह्याच मूर्तीच्या रक्षणासाठी काली कर्मावालीच्या या 5 मूर्ती. आणि सगळ्यात मोठा सिग्निफिकन्स हा की जसं वारकऱ्यांसाठी पंढरपूर किंवा मुंबईकरांसाठी सिद्धिविनायकचं महत्त्व आहे ना, तसंच काळी जादू करणाऱ्यांसाठी ह्या मंदिराचं महत्त्व होतं. पप्पा मला म्हणालेले की ह्या मंदिरात पूर्वी खूप अघोरी प्रकार चालायचे. म्हणजे एखाद्या राजाचं वय वाढावं म्हणून तिथे नरबळी सुद्धा दिले जायचे. तर अशा ह्या मंदिरातली ही मूर्ती. पण मग त्याचा इथे काय संबंध? आणि प्रथमेश ह्या मूर्तीचं चित्र कसं काढतो? आणि शुभ्रा ह्या मूर्तीचं चित्र बघून एक मिनिट आधी नीट ऐकून घे. अगं पण मग त्याचा इथे काय संबंध? आणि प्रथमेश ह्या मूर्तीचं चित्र कसं काढतो? आणि शुभ्रा ह्या मूर्तीचं चित्र बघून एक मिनिट आधी नीट ऐकून घे. आता ह्या 5 मूर्ती का? तर ह्याच्यासाठी एक खास कारण. ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांसाठी पेंटिकलचं खूप महत्व असतं. पेंटागॉन नाही हा, पेंटिकल, पंचकोन. म्हणजे क्रिसमसच्या स्टारचा जसा शेप असतो ना. फाईन आर्ट्सची स्टुडंट आहे मी, कळलं मला. बोल.
हां, तर एखाद्या पूजेची सुरुवात करताना जसं आपण रांगोळींनी किंवा गंधांनी स्वस्तिक काढून त्याची सुरुवात करतो, तसंच या अघोरी उपासनांमध्ये पेंटिकलला महत्त्व दिलं जातं. ह्या पेंटिकलची 5 टोकं पंचमहाभूतांना रिप्रेझेंट करतात. पप्पानी मला सांगितलं की या मंदिराचा शेप सुद्धा पेंटिकल सारखाच होता आणि त्याच्या प्रत्येक टोकाला ही काली कर्मावालीची एक मूर्ती होती. जेव्हा ब्रिटिश भारतात आले ना अगदी सुरुवातीला, तेव्हा त्यांनी हे मंदिर प्रकरण थोडंसं मनावर घेतलं. ॲज द स्टोरी गोज, त्या मंदिरात एका गोऱ्याचा बळी दिला गेला म्हणून एकेकाळी खूप फ्लरिश झालेलं हे मंदिर लयाला गेलं. सामान्य लोक एनिवे या मंदिराच्या आसपास फिरकत नव्हते, पण ज्या लोकांना या मंदिरात इंटरेस्ट होता ना, ते सुद्धा या मंदिरात लपून छपून जायला लागले. राजे महाराजांपासून सावकारांपर्यंत बऱ्याच लोकांचा या मंदिराशी संबंध असल्यामुळे या मंदिरात धनही खूप होतं. हिस्टॉरियन्सचं तर असं म्हणणं आहे की ह्या धनामुळेच ब्रिटिशांना या देवळात इंटरेस्ट होता. त्यानंतर तिथे लुटालूट झाली आणि काली कर्मावालीच्या 5 मूर्तींपैकी 2 मूर्ती चोरीला गेल्या. त्या कोणी नेल्या, कुठे विकल्या आणि आत्ता त्या कुठे आहेत ह्याच्याबद्दल 1101 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. म्हणजे त्या मूर्तींपैकी एकीचा आमच्या घराशी काहीतरी संबंध असावा असं म्हणायचंय तुला? पॉसिबिलिटी आहे. बरं, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ब्लॅक मॅजिकमध्ये इंटरेस्ट होता? गॉड नोस. आजोबांना ज्योतिष येतं, पण ह्या असल्या गोष्टी आय डोंट थिंक सो. एनिवे, तो ये स्टोरी है. बरं प्रिया, त्या 5 मूर्तींमध्ये डिस्ट्रक्शनच्या स्वतःच्या अशा पावर्स आहेत आणि ज्या 2 मूर्ती चोरील्या गेल्या ना, त्या मंदिराच्या दक्षिण भागाकडच्या होत्या. वन इज द सिम्बल ऑफ अर्थ अँड द अदर इज द सिम्बल ऑफ फायर. आणि ह्या मूर्ती जर कुणाकडे असतील आणि त्याला मंत्रतंत्रातलं जर काही कळत असेल तर त्याचा इतरांना उपद्रव. सी प्रिया, ठोस पुरावे काहीच नाही आहेत. 2 शतकांपूर्वी ह्या मंदिरामध्ये हे सगळे उद्योग चालायचे आणि त्यावरूनच ह्या सगळ्या स्टोरीज बनल्या. एरवी ऐकायला या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, पण ह्या सगळ्याचा आपल्या स्टोरीशी काय संबंध आहे हे कळल्याशिवाय. शुभ्रा, शुभ्रा आले. हा काय हो? शुभ्रा, काय तुला बरं वाटत नाहीये का? असं का विचारताय? नाही, आई म्हणत होती तू सकाळपासून खूप अस्वस्थ आहेस. अचानक प्रथमेशला काय जाऊन भेटून आलीस, आल्या आल्या लगेच वसईला काय जायचं म्हणतेस. बरं आहे ना नक्की? काही नाही हो, सहजच. सहजच? नाही, अगदी सहजच नाही. गेल्या 2 दिवसापासून माझ्या डोक्यात काही प्रश्न बनतायत. त्याचीच उत्तर शोधायचा प्रयत्न करते. मी आजोबांना फोन सुद्धा केला होता. मग काय म्हणाले आजोबा? नाही हो, मला त्यांच्याशी असं नाही बोलायचं आहे. त्यांना भेटायचं आहे हो मला. आपण उद्या वसईला जाऊया प्लीज. मला माहिती आहे आदिनाथ, मी तुम्हाला खूप त्रास देते, पण बस पुरी. डोंट बी सो फॉर्मल. आपण जाऊया वसईला उद्या सकाळी. लवकर उठव मला. थँक्यू. थँक्यू? फक्त थँक्यूने काम नाही चालणार. तुला माहितीच आहे. मी आईला सांगून येते.